झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससीच्या परीक्षेबाबत सुरू असलेल्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे। एमपीएससीची पूर्व परीक्षा वेळेवरच होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत घोषणा केली। मात्र त्याचबरोबर आज रात्री पुन्हा अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे परीक्षा 7 एप्रिलला होणार का याबाबतच्या संभ्रमात आता भर पडली आहे। दरम्यान या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात अशी जोरदार मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली। थोड्या कालावधीत 3.5 लाख विद्यार्थ्यांना आपली माहिती वेबसाईटवर पुन्हा अपलोड करणं शक्य होणार नाही। त्यामुळे किमान 15 दिवस परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी आमदारांनी केली आहे। आता याबाबत एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत। मात्र जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा संभ्रम, आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी ना आयोगाकडून मदत केली जाते आहे, ना सरकार स्तरावरनं मदत केली जाते आहे, ना कुठलाही जो महत्त्वाचा दुवा आहे जो विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी अपेक्षित आहे, किंबहुना ज्या सर्व्हरची जो वेळ काढूपणा आहे तो दूर करण्यासाठी जी आवश्यकता गोष्ट आहे ती कुठेही दूर केली जात नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गोंधळात भर पडली आहे। एक नजर टाकूया सुरुवातीला मुख्यमंत्री काय म्हणाले। एमपीएससीची परीक्षा ही ठरलेल्या वेळीच होईल। मुख्यमंत्र्यांचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळी आयोगाला परीक्षा वेळेवर होईल याची खात्री आहे। परीक्षेचा प्रश्न हा प्रतिष्ठेचा करणार नाही, अतिशय सूचक असे विधान आहे। विद्यार्थ्यांना त्रास होणार असेल तर विचार करू, या विधानातली गोम लक्षात घेतली पाहिजे, कारण रात्रीपर्यंत अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आपण अंतिम निर्णय घेणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।